आता ना सारखी पेड प्रमोशन येत आहेत आणि कोलॅबरेशन येत आहेत. तर हा ड्रेस मला रिसीव्ह झालेला आणि हा ड्रेस आहे ना वन पीस. हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामला माझी एक रील आहे, त्या रीलच्या खाली कमेंटमध्ये लिंक असा टाईप करा. खूप छान ड्रेस आहे हा बघा. मला तर फार आवडलेला, म्हणजे डिझाईन वर्क वगैरे छान आहे आणि घेरसुद्धा ह्याचा खूप छान आहे. मेकअप वगैरे करायचं चाललेलं, मी काय फोटोशूट करायचं पण मी असं ठरवलेलं की बाबा कॅमेऱ्यामध्ये करावं, पण परत असं म्हटलं की नको आयफोनमध्येच करावं. तर मी माझे सगळे फोटो आयफोनमध्ये क्लिक केलेले आहेत आणि मेकअपसुद्धा मी घरीच केला आहे, माझा मीच केला आहे. काही गोष्टी माझी मुलगी आहे चिऊ, तर तिनं केलेल्या आहेत. आणि हेअरस्टाईल मात्र माझ्या लेकीने केली, माझी चिऊ आहे ना तिनं हेअरस्टाईल केलेली आहे. तर बघा हा मेकअप मी करते आता. म्हणजे माझ्याकडे जेवढं बऱ्यापैकी आहे, म्हणजे शूटला जाते ना तर त्याच्यामुळं माझ्याकडे बऱ्यापैकी मेकअपचं सामान होतं. फाउंडेशन वगैरे लावलं, त्याच्यानंतर ब्लश वगैरे बऱ्याचशा गोष्टी, काजळ, आयब्रो पेन्सिल, असं सगळं हे लावलं मी आणि खूप छान, म्हणजे माझ्या पद्धतीनं असा मेकअप केला. जास्त डार्क केलेला, कारण फोटोमध्ये ना काही थोड्या वेळाने ना तो खूप असा जातो मेकअप. म्हणजे आपण ज्यावेळेस स्वतः करतो ना त्यावेळेस तसंच होतं, त्याच्यामुळे मी जरासा डार्क मेकअप केलेला, जेणेकरून ब्लश वगैरे नंतर जातं त्याच्यामुळं. आणि माझा मीच केलेला तर नाही का, आपल्याला काही एवढंसं येत नाही ना, पार्लरवाले जसं करतात तर तसं येत नाही. मी पहिल्यांदा कॅमेरा सेट करून दिला आणि कॅमेरा सेट केल्यानंतर म्हणजे जे फाउंडेशनची पावडर जी असती, कॉम्पॅक्ट पावडर, तर ती लावली. चेहरा पूर्ण क्लीन करून घेतला आदल्या दिवशी. म्हणजे पार्लरला जरी गेलो किंवा पार्लरला नाही गेलो आपण, तरी पण घरच्या घरी पण आपण मुलतानी माती वगैरे लावून चेहरा क्लीन करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला मेकअप करायचा ना तर त्यावेळेस चेहरा एकदम आधी क्लीन करून घ्यायचा, कारण क्लीन करून नाही ना घेतला आणि आपण डिरेक्ट मेकअप केला ना तर तो कसा तरीच दिसतो. ज्यांचा चेहरा पूर्ण प्लेन आहे ना त्यांना जरा बरा दिसतो, पण ज्यांचा चेहऱ्यावर खड्डे आहेत किंवा पुरळ आहेत असं, तर त्यांना एवढासा खास दिसत नाही मेकअप. तर ज्यावेळेस आपल्याला मेकअप करायचा आहे तर त्याच्या आदल्या दिवशी बेसिक, म्हणजे जर तुम्हाला पार्लरला जमलं तर पार्लरचं क्लीनअप वगैरे, फेशियल वगैरे करायचं. जर ते जमलं नाही तर घरच्या घरी मुलतानी माती आणि दूध मिक्स करून लावायचं चेहऱ्याला, चेहरा प्लेन होऊन जातो. आणि हेअर वॉश वगैरे केलेले मी. खरं तर मला क्रुएल्स करायचे होते, पण पार्लरवाल्या मॅडमला आमचा टाईम नव्हता आणि मलासुद्धा वेळ नव्हता, कारण मी अचानक ठरवलं. मी आधी तिला सांगितलेलं करायचे, पण परत म्हटलं की नाही करायचं. मग ती पण बिझी झाली आणि मग नको म्हटलं करायला. मग माझ्या लेकीनं छान अशी हेअरस्टाईल केली, मस्त केली हेअरस्टाईल. म्हणजे फोटो वगैरे मी काढलेत, इंस्टाग्रामला टाकलेले आहेत आणि नंतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच. आणि ब्लश वगैरे माझ्या लेकीने मला लावलं. म्हणजे ती पण बऱ्यापैकी मेकअपचं तिला माहिती आहे बरं का, म्हणजे लहान आहे पण तिला सगळ्या गोष्टी माहीत असतात. आणि अशी हेअरस्टाईल पण सुंदर अशी हेअरस्टाईल माझी केली. आणि मला तर एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे मी प्रत्येक दिवसाला तिचं ना ती पुढं भविष्यात काय बनणार हे मी प्रत्येक दिवसाला मी ठरवत असते की अरे तू पार्लरचं करतेस ना तर तू छान करतेस, हां मग तू पार्लरवाली हो. मग फोटो काढतेस, हां तू फोटोवाली हो. म्हणजे असं तू पुढचं करिअर काय करणार ना हे माझं दिवसाला तिचं बदलत असतं की ती पुढं करिअर काय करणार. आता माझ्यासारखी आई भेटली म्हटल्यानंतर माझ्या लेकीचं अवघडच आहे, पण बघू आता काय होते. माझी लेक काय माहीत नाही. आणि ती मला अशा सांगत होती की असं कर तसं कर, असं व्हिडिओ बनवता आपण, अशा पोजेस तू दे, इकडे जा, पुरेला हात पकड, हे सगळं तीच सांगत होती. मग मला असं वाटलं की अरे माझ्या लेकीने तर फोटोग्राफर व्हायला पाहिजे. आणि सांगत होती की राऊंड वगैरे मार, म्हणजे अशी ती जशी सांगेल तशी मी व्हिडिओमध्ये हे करत होते. आणि खूप छान व्हिडिओ झालेत, फोटो छान झालेत. आज खूप दिवसातून गार्डनमध्ये आले. मागं काढा, मला मागं साईडला काढायचं, हिरवी पाठीमागं आणि असा काढायचा. हा काय का छान अक्का काढायचा, अक्का नाही मी अर्धाच करते. अक्का पण काढ, छान वाटतो अक्का. सावटात असला तरी काढा अक्का. मागं जा, लांब लांब जा जरा आणि अक्का काढ.
काढलास का व्हिडिओ? उठून काढ ना, परत नाही तुला बसायला. आज ना खूप दिवसातून गार्डनमध्ये आले. आमच्या इथं बटरफ्लाय गार्डन आहे आणि कमळ फुलं इतकी सुंदर फुलले ते, हे बघा किती छान फुलले ते, किती छान आहे ना. आणि हे आहे बावड्याचं बटरफ्लाय गार्डन. हे आहे बावड्याचं बटरफ्लाय गार्डन आणि इथले फोटोज वगैरे मी फोटोशूट करणार आहे आणि इथं छान असे फोटो करणार आहे. वाव, हे बघा किती छान कमळ आहे ना. आणि ह्या साईडला पण भरपूर कमळ आहेत. तुम्हाला जर हे गार्डन बघायचं असेल, म्हणजे इथे फोटोला चार्जेस आहेत, तुम्हाला हे गार्डन जर बघायचं असेल तर शिरवळपासून म्हणजे केसोटी फाट्यावर आला ना तर तिथून 2च मिनिटाच्या अंतरावर हे बटरफ्लाय गार्डन आहे. बावडा गावात, खंडाळा तालुक्यात बावडा गावात हे गार्डन आहे आणि खूप छान आहे. हे का छान अशी लाजाळूची झाडं दिसले ते. तर हे बघा, हे आहे लाजाळूचं झाड. आणि अरे लाजतंय, हे बघा किती छान आहे ना. खूप आहे तिथे झाडं.